नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद महाजन. प्रमोद महाजन हे महाराष्ट्राचे असे राजकारणी आहेत जे थोड्या मराठी राजकारण्यांनी दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने सत्ता राबवली, सत्ता भोगली, सत्ता पाहिली आणि सत्तेचं राजकारण केलं. त्या थोड्या राजकारण्यांमधले प्रमोद महाजन हे आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एकंदरीतच भारतीय राजकारण याच्याविषयी त्यांची मतं, त्यांचे विचार, त्यांचं विश्लेषण आणि विजय आणि पराभव या दोन्ही कालखंडामध्ये ते कशा पद्धतीने पाहतात त्याकडे, याबद्दल आज आपण त्यांच्याकडनं संवादमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार प्रमोदजी. मला एक सांगा, तुम्ही मूळचे आंबेजोगाईचे, म्हणजे मराठवाडा, एक तर महाराष्ट्राचं मराठवाडा आहे त्या मानाने पश्चिम महाराष्ट्र नाही मागासलेला, तर तुम्ही महाजन म्हणजे ब्राह्मण, या सगळ्या पार्श्वभूमी आणि त्यात जनसंघ, भारतीय जनता पक्ष म्हणजे तेव्हा काही सत्ताधारी पक्ष नाही, या सर्व पार्श्वभूमीवर आंबेजोगाई ते दिल्ली हा जो प्रवास आहे तुमचा, तो कोणता, म्हणजे आता हा सगळा प्रवास एवढ्या टप्प्यावर आल्यावर मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं की कोणत्या गुणांच्या आधारावर, कोणत्या गोष्टीमुळे हा प्रवास तुम्हाला शक्य झाला? कारण हा प्रवास भल्या भल्याना जमला नाही. खरं म्हणजे अशा कार्यक्रमात स्वतःबद्दल बोलावं लागतं आणि स्वाभाविकपणे रामदासांच्या उक्तीचा जर आपण मागोवा घेतला तर हे मूर्खपणाचं लक्षण असतं, पण या कार्यक्रमात ते अपरिहार्य असतं. हे खरं आहे की मी आंबेजोगाईत माझं बालपण गेलं, शिक्षण झालं, लहानपणापासून मी अधूनमधून संघात जाऊ लागलो. राजकीय पार्श्वभूमी नव्हती घरी? राजकीय पार्श्वभूमी अजिबात नव्हती. माझे वडील शिक्षक होते. माझ्या वडिलांना राजकारण आवडत नव्हतं. ते स्वातंत्र्य चळवळीशी दुरून संबंधित असल्यामुळे त्यांना महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा ते थोडे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे असल्यामुळे त्यांना गांधींपेक्षाही पंडित नेहरूंचं अतिशय आकर्षण होतं. आणि म्हणून कधी कधी मला मागे वळून पाहताना दिल्लीत ज्यावेळी मी संसदेत जातो, प्रधानमंत्र्यांचा सल्लागार असतो, अनेक मोठी मोठी कामं करतो, त्यावेळी मला जे आठवत असेल तर माझे वडील, कारण मी राजकारणात जवळजवळ प्रवेश करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. आणि त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की ज्या पंडित नेहरूविषयी त्यांना इतकं मोठं आकर्षण वाटत होतं, जी संसद त्यांच्या दृष्टीनं काहीतरी एक स्वप्न होतं, तिथं आपला मुलगा जाऊन काहीतरी छोट्या मोठ्या उलाढाली करतो, हे पाहायला असते तर बरं झालं असतं. पण शेवटी काही ना काही त्रुटी प्रत्येकाच्या आयुष्यात राहतात. पण मुद्द्याकडे यायचं तर मला असं वाटतं की लहानपणापासून मी संघात जात होतो. कोणी नेलं का पहिल्यांदा संघात? खरं मी नेलं इतकं तर मला आठवत नाही, पण मला एक दाजी खेडकर म्हणून आमच्या जिल्ह्याचे, बीड जिल्हा तो होता, त्याचे प्रचारक होते आणि अधूनमधून ते घरी येत असत आणि त्यांच्या मदतीने मी संघात जाऊ लागलो. संबंध कधी राहिला, तुटला. ज्यावेळी महाविद्यालयात आलो त्यावेळी विद्यार्थी परिषदेत गेलो आणि लहानपणापासून मला असं वाटत होतं की समाजाचं जर परिवर्तन व्हायचं असेल तर राजकारण हेच एक परिवर्तनाचं माध्यम आहे. त्यामुळे मी काम विद्यार्थी परिषदेचे करत होतो. मी अंबाजोगाईचा शहर कारवाई होतो, 6 शाखा चालवत होतो. मी द्वितीय वर्ष शिक्षित 70 आणि 72ला मी प्रथम आणि द्वितीय वर्षाला गेलो होतो. 72ला तर माझं लग्न 11 मार्चला झालं आणि मी एप्रिलमध्ये महिनाभर द्वितीय वर्षासाठी एका महिन्याभरात गेलो होतो. त्यामुळे माझा संघाशी संबंध तसा राहिला. पण मला मूळ आकर्षण हे त्यावेळी जनसंघाचं होतं आणि त्याच्यातून मी राजकारणात प्रवेश केला. मला कधी कधी असं वाटतं की तुलनात्मक भारतीय जनता पक्षाच्या किंवा जनसंघाच्या किंवा संघाच्या राजकारणात माझ्या प्रगतीचा वेग हा तुलनात्मक अन्य कोणापेक्षाही फार गतीने राहिला. त्याचं कारण काय, म्हणजे तुमच्या कोणते गुण तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की मूळ माझ्यामध्ये 2 ईश्वराचे दिलेले गुण आहेत जे मला सातत्याने मदत करत आले. एक तर राजकारणामध्ये, कुठल्याही राजकारणामध्ये वक्तृत्व, मग ते मोठ्या सभेत असो, ते छोट्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असो, पत्रकार सभेत असो किंवा तुमच्याशी गप्पा मारताना असो, मला असं वाटतं की ते, आणि हे मी 25-30 वर्षापूर्वी तर त्याचं अजून महत्व होतं. त्या लोक तेवढे अजून टेलिव्हिजनला चिटकलेले नव्हते, अजून ते सभांना येत असत. तो एक भाग.
आणि दुसरं मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय परिस्थितीचं कांद्याचे आपण पापुद्रे काढतो असं एक विश्लेषण करण्याची एक हातोटी आपोआप मला जी लाभली आणि या दोघांमुळे मी पुढे सरकत गेलो. पण त्या पुढे सरकण्यात आपल्याला हे एक लक्षात घेतलं पाहिजे की जसं आपण हिंदी चित्रपटसृष्टीत म्हणतो कोणीतरी ब्रेक दिला पाहिजे, नाही तर गुण सगळ्याकडेच असतात. त्यामुळे असं नाही की माझं वक्तृत्व किंवा विश्लेषणाची हातोटी दुसऱ्या कोणाकडे नसेल, असेल. पण मला सुरुवातीला ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, पितृस्थानी राजकीय मानतो, असे आमचे वसंतराव भागवत हे प्रदेशाचे संघटन मंत्री होते आणि त्यांनी मला अक्षरशः म्हणजे मी खरं राजकारण बघा 72-73 सुरू केलं दुष्काळात, त्याच्या आधी राजकारणात नव्हतं. आणीबाणी आली, जेलमध्ये गेलो आणि 78 वसंतराव भागवतांनी मला आंबेजोगाईने उचललं आणि मुंबईत आणून ठेवलं. त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या लवकर प्रदेशाच्या पातळीवर काम करण्याची संधी ही मला वसंतराव भागवतामुळे मिळाली आणि मी 78-79 इथे आलो. वर्ष 2 वर्ष मी काम करतोय, मुंबईचं अधिवेशन करतोय. 82च्या सुमारास नाशिकला एक सभा झाली. आत्ता अडवाणींना लाखो लोक ऐकायला येतात, त्यावेळी अडवाणींचं नाव 80-82ला इतकं परिचित नव्हतं. वक्तृत्वाची हातोटी त्यावेळी त्यांना ती साधलेली नव्हती आणि म्हणून आमची नावं जोडावी लागत असत की सभा बनावी. आणि त्या सभेत अडवाणीजींनी माझं भाषण ऐकलं. त्यांना मराठी येत नाही, ते प्रत्येक वाक्याला हाशा टाळा पाहून शेजारी बसलेले विचारू लागले की हा काय बोलला, हा काय बोलला आणि हा काय बोलला. आणि असं त्यांच्यावर काय त्याचा प्रभाव पडला माहित नाही, परंतु 1983 साली ज्यावेळी आमची नवी कार्यकारिणी तयार झाली, एका अर्थाने पहिलीच कार्यकारिणी होती, त्यांनी मला सरळ अखिल भारतीय चिटणीस करून टाकलं. पण याची तुम्हाला अगोदर पूर्वकल्पना काहीच नाही. मी ऍक्च्युअली शिवाजी पार्कवर एका सभेत बोलत होतो आणि त्या सभेत बोलत असताना मला कोणीतरी येऊन बहुधा राज पुरोहितने मला येऊन सांगितलं की तुमचं नाव अखिल भारतीय चिटणीस म्हणून म्हणजे मला खरं आनंदापेक्षा आश्चर्य वाटलं. कारण साधारण भारतीय जनता पक्षात कुठल्याही व्यक्तीचा प्रवास इतक्या वेगाने होत नाही. म्हणजे आपण 73-74ला पक्षात येतो काय, त्याच्यातली 2 वर्ष तुरुंगात काढतो काय, 1-2 वर्ष छोटी मोठी कामं करतो काय आणि 8व्या-9व्या वर्षाला तुम्हाला अखिल भारतीय सचिव पदाची जबाबदारी मिळते. मला वाटतं आता 83 पासून आज 2005 पर्यंत आता ही जी मी वर्ष पाहिली तो प्रवास तसा तो प्रवास मग त्याच्यात उतार चढाव आले, सुखदुःखाचे प्रसंग. त्याच्यात एक मुद्दा बारीक आहे जो महाराष्ट्रात खूप चर्चेला जातो, त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. इथे एक असा मुद्दा आहे की महाराष्ट्राचं राजकारण जे आहे, सर्वसाधारणपणे काय होतं की महाराष्ट्राचं राजकारण करतच म्हणजे दिल्लीतही गेलेले महाराष्ट्राचे सह्याद्री जे आहेत ते हिमालयाशी स्पर्धा न करता आपण इथे सह्याद्री आहोत त्याच काहीतरी तिथे करता येतं का हे पाहतात. तसं न करता दिल्लीमध्ये तुम्ही दिल्लीचे बनून गेला. हे दोन्ही अर्थाने मानलं जातं की महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की प्रमोद महाजनांना महाराष्ट्राचं काही नाही, दुसरीकडे असं म्हटलं जातं की प्रमोद महाजन दिल्लीचं राजकारण एक मराठी माणूस करतो. तुम्ही या सगळ्याकडे कसं होतं, तुम्ही कोणत्या टप्प्यावर ठरवलं का आपलं महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे, आपला देश आहे? पहिली गोष्ट अशी की मला मुळातच राष्ट्रीय राजकारणाची आवड होती. कदाचित तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मी ब्राह्मण असणं आणि त्याचा मराठी राजकारणावर अलीकडे मनोहर जोशीच्या रूपाने आपण एक ब्राह्मण मुख्यमंत्री त्याच्यावर मी येणार नाही पाहिला. अन्यथा महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळीची जी पार्श्वभूमी पाहता कोणी एक ब्राह्मण माणूस सगळ्या महाराष्ट्राचा जननेता होईल असं नाही. मनोहर जोशी पाहिले, आपण शरद जोशी पाहिले, झाले नाहीत असं नाही. परंतु मला मुळात कदाचित ते मी विचारपूर्वक ठरवलं असेल असं नाही, कुठेतरी ते माझ्या मनाच्या मागे असेल. पण जे विचारपूर्वक मी ठरवलं ते असं की मला नेहमी जसं वाटत आलं की अर्वाचीन हिंदुस्थानचा इतिहास आपण ज्यावेळी पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की मराठेच अर्वाचीन हिंदुस्थानाच्या इतिहासात असे होते. एक महाराजा रणजित सिंगाचा अपवाद सोडला की ज्यांनी आपला प्रांत ओलांडून देशाचं राजकारण केलं, अटकेपार पर्यंत गेले. बाकी कोणत्या प्रांताला मला कमी लेखायचं नाही आणि मी आता राष्ट्रीय राजकारण करत असल्यामुळे ते परवडणारही नाही. परंतु मराठ्यांचा एक दोष माझ्या असा लक्षात आला की पानिपतची 3 लढ्यातली एकच लढाई हिंदू मुसलमानाची झाली, ती मराठ्यांनी लढली. पण ते नेहमीच दिल्लीत येत सिंहासन फोडत
लाल किल्ल्यावर कब्जा करत आणि मग कुठल्या तरी राजाला तिथे बसून ते पुण्याला स्नान संध्येला परत येत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठी माणूस हा नेहमीच द्विधा मनस्थितीत राहिला की आपण महाराष्ट्राचं राजकारण करू का राष्ट्राचं राजकारण करू. आणि म्हणून तो महाराष्ट्राचं राजकारण करताना राष्ट्राची स्वप्न पाहतो आणि तिथे गेल्यावर त्याला आपलं चित्त त्याचं पुन्हा महाराष्ट्रापाशी येतं आणि याच्यात तो धड इथं राहत नाही धड तिथं राहत नाही. मी असं ठरवलं होतं सुरुवातीपासून की आपण राष्ट्रीय राजकारण करायचं, त्याच्यात यश मिळालं तर यश घ्यायचं, अपयश मिळालं तर अपयश घ्यायचं. महाराष्ट्राशी आपला संबंध हा संघटनात्मक ठेवायचा, सांस्कृतिक ठेवायचा, महत्वाच्या मुद्द्यावर ठेवायचा. पण लहान सहान मुद्द्यामध्ये महाराष्ट्रात आपण लोडबुड सुरुवातीला दिल्लीत त्रास झाला का, म्हणजे जमवून घेताना जुळवून घेताना? मला त्रास असं म्हणता येणार नाही. जसं मी म्हणेन की ही ईश्वरी कृपाच आहे की मी ज्या पक्षात गेलो तिथे काही मराठी गैर मराठी असं नव्हतं. खरं म्हणजे भारतीय जनसंघ हा संघातून जन्माला आला. संघावर मराठी प्रभाव किंवा संघाच्या सर्व प्रचारकांना राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्यांना मराठी बोलता यावंच लागतं, येतच. नागपूरच मुख्य आणि नागपूरला तृतीय वर्ष व्हायचं, नागपूर मुख्य कार्यालय असायचं. पण आश्चर्य असं म्हणजे की भारतीय जनसंघावर मला असं वाटतं की राष्ट्रीय पातळीवर एक नानाजी देशमुखांचा अपवाद वगळला तर तसा मराठी बोलणारा माणूस भारतीय जनसंघामध्ये तो काम करत होता असं नाही. आणि नानाजींचं सुद्धा त्यांनी मराठी मातृभाषा असली तरी त्यांचं सगळं कार्यक्षेत्र हे उत्तर प्रदेशाचंच राहिलं. म्हणजे त्यांना अनेकदा मराठी बोलायला शब्द कठीण वाटतात किंवा आठवत नाहीत. आणि त्यामुळे एका अर्थाने संघाचं मराठी पण जन्मता असून सुद्धा जनसंघाला कधी कोणी मराठी नेता एक केंद्रस्थानी काम करत राहील असं चित्र आलं नव्हतं. ते एका अर्थाने मला मिळालं. मला असं वाटत नाही की सुरुवातीच्या काळात मला काही त्रास झाला, कारण मी 83ला सचिव झालो, 85ला महासचिव झालो, 86ला राज्यसभेत गेलो, युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो. तिथपासून आजपर्यंत मी त्या महासचिव पदावर आहे. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की मला काही त्रास तिथे झाला असं मी म्हणणार नाही. किंवा मला असं वाटतं की आजही देशभर कुठेही राजकीय रणनीती ठरवायची असली किंवा निवडणुका लढवायच्या असल्या तर आवर्जून पक्षाला माझी आठवण येते. आणि त्याचा अर्थ असं मानतो की मला काही फार त्रास झाला असं मी मानत नाही. परंतु हे खरं आहे की दिल्ली ज्यावेळी आपण उभे राहतो त्यावेळी दिल्लीवर मोगलांचं राज्य असल्यामुळं त्याचे दुष्परिणाम अजून दिल्लीच्या स्वभावात असतात. दरबारी राजकारण असतं आणि त्यामुळं मराठी माणसाला थोडंसं ते आवडत नाही, झेपत नाही, त्याच्यातून नुकसान होतं. माझंही मूळ मराठी पण जात नसल्यामुळे असं नुकसान थोडं बहुत कधी कधी होतं. पण त्याला मी पुन्हा सावरून घेण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे जात राहतो. एक मुद्दा इथे उभा राहतो. तुम्ही मनोहर जोशींचं उदाहरण दिलं तेव्हा की महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचं जे युतीचे शिल्पकार जे आहेत त्याच्यात तुमचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. युती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली, त्यामध्ये जो पुढाकार घेतला तो तुम्ही घेतला. आता इथे असा एक मुद्दा आहे की शिवसेना हे महाराष्ट्रामध्ये एक पक्ष असा आहे की साधारणपणे तिकीट देताना किंवा विचार करताना जातीचा विचार केला जात नाही. जे तुम्ही आता मनोहर जोशी ब्राह्मण मुख्यमंत्री झाले, या उलट सुद्धा जिथे जो उमेदवार उभा केला तो शिवसेनेचा उमेदवार म्हणून पाहिला जातो. भारतीय जनता पक्ष खरं तर हिंदू एकसारा या मूळ कल्पनेभोवती गुंफला होता आणि म्हणजे जी संघाची घोषणा होती. आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा जात न मानणारा पक्ष असं म्हणजे त्याच्या तत्वात मानलेलं होतं. परंतु व्यवहारामध्ये भारतीय जनता पक्ष जेव्हा निवडणुका लढवू लागला तेव्हा असं दिसतं की जातीचा विचार अपरिहार्यपणे भारतीय जनता पक्ष करतो. आणि तुम्हाला महाराष्ट्रातनं म्हणजे दिल्लीत असलेला महत्वाचा नेता म्हणून या मध्ये काही बदल घडवावा असं वाटतं का? त्याच्यात काय नेमक्या अडचणी? या प्रश्नाच्या उत्तर देण्याकडे एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तर भारतीय जनता पक्षाला जातीविरहित राजकारण करण्याची शक्यता का निर्माण होऊ शकली? कारण म्हणजे जातीविरहित राजकारण कोणताच पक्ष करत नाही, शिवसेना नाही करत. आणि जातीविरहित राजकारण आम्ही करतो असे सगळेच पक्ष बोलतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेनेजवळ जितकं बहुजन समाजांचं नेतृत्व म्हणजे आता शिवसेना महाराष्ट्रात वाढले तेवढं कदाचित मुंबईत जनसंघाजवळ सुद्धा नव्हतं. आपण फक्त
आपल्याला जोशी, नवलकर, सुधीर भाऊ हेच आठवतात. पण शिवसेनेच्या ताकदीमध्ये दत्ताजी साळवे, नलावडे, त्याच्यानंतर छगन भुजबळ अशी एक मोठी रांग आहे जी विशेषतः कोकणातली मराठा समाजाची, कुणबी समाजाची ही माणसं इतक्या मोठ्या संख्येने शिवसेनेत आहेत की शिवसेना हा खरा बहुजन समाजाचाच पक्ष आहे. आणि मनोहर जोशी का छगन भुजबळ हा वाद जर अवेळी झाला नसता तर छगन भुजबळांना सुद्धा 50% संधी होती. काय झालं असतं कारण शेवटी शिवसेना प्रमुखांचा शब्द अंतिम असल्यामुळे तिथं निर्णय होतो. आणि म्हणून मी असं मानत नाही की शिवसेनेमध्ये जातीवाद नसेल, परंतु निवडणूक लढताना कुठल्याही पक्षाला त्या मतदारसंघाची रचना घेऊनच माणसं ठरवावी लागतात. आणि मला असं वाटतं की त्याच्यात काही वावगं असत नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षही असं ठरवताना स्वाभाविकपणे त्या मतदारसंघातलं जो कौल असतो. कारण या देशामध्ये जसं बाळासाहेबांनीच एकदा म्हटलं होतं की यू डोंट कास्ट युअर वोट, यू वोट युअर कास्ट. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये अजूनही राजकीय पक्ष सिद्धांतात इतके कमी आहेत की जे तुम्हाला समर्थन करतात ते सगळेच सिद्धांतावर समर्थन करत नाहीत. आणि अजूनही जात इतकी ताकदवर आहे की काही मतं ही कोणत्याही पक्षाला आपोआप त्या उमेदवार आणि त्याच्या जातीतून पडत असतात. आणि मला नाही वाटत त्याचा मोह कोणता पक्ष सोडतो. आणि म्हणून मी त्याला आता जात वाईट आहे असं म्हणणार नाही, त्यातला जातीभेद वाईट आहे, त्यातल्या गुणांवर आधारित समाज रचना केली पाहिजे. पण मला होईल असं वाटत नाही. मला राजकारणात पूर्णता होईल असं अजिबात वाटत नाही. आणि याचं कारण असं की शेवटी जात हा सुद्धा एक गुण आहे. शेवटी आपण जी जातीवर टीका करतो त्याला आपल्याला लक्षात येत नाही की जात हा सुद्धा जसा हिंदू धर्म आहे तसा प्रत्येक जातीचा सुद्धा एक आपला त्याचा आहे. आणि अनेकदा लोक असं म्हणतात की हिंदुस्थानामध्ये 700 वर्ष मुसलमानांचं राज्य राहून, 150 वर्ष इंग्रजांचं राज्य राहून, 1000 वर्षाच्या पारतंत्र्यात राहून सुद्धा 85-90% हा देश हिंदू राहिला. याचं कारण सुद्धा त्या जातीच्या ताकदीमध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जातीचे कंगोरे आता पुष्कळ बोथट झालेले आहेत. दैनंदिन जीवनात आता हे जात फारशी जाणवत नाही. एका अर्थाने ती आता फक्त राजकारणातच प्रभावीपणे राहिलेली आहे. पण त्यातला एक मुद्दा मी आपल्याला सांगतो, हिंदुस्थानातली 99% लग्न जातीत होतात. 1% लग्न सुद्धा म्हणजे टक्केवारीनं आपण होत नाही. का होतं असं? आणि म्हणून मला कधी कधी जर तुम्हाला या देशातली जात मोडायची असेल तर त्याला एकच कायदा करावा लागेल की 25 वर्ष भारतात कुणालाही सजातीय लग्न करता येणार नाही. असं जर आम्ही 25 वर्ष राबवलं तर मग नवी जन्माला येणारी मुलं ही कुठल्याच जातीची असणार नाही. आणि हे बोलायला क्रांतिकारक होतं असलं तरी काही होणार नाही मला कळतं. कारण जो असं मांडेल ते निवडूनच येणार नाही. त्यामुळे त्यांनी ते कायदा आणण्याचा मुद्दाच नाही. तोपर्यंत जात हे राजकारणात राहील. दुसरा एक बाब आहे की तुमचा ज्या उमेदवारीचा काळ होता किंवा तुम्ही 72-73चा उल्लेख केला आणि मुख्यतः मराठवाड्यात सुद्धा डाव्या चळवळींचा आणि डाव्या विचारसरणीचा प्रचंड प्रभाव होता. म्हणजे समाजवादी आंदोलनं तरुणांची जोरात होती, चळवळी अनेक उभ्या राहत होत्या, कम्युनिस्ट जोरात होते. अशा वेळेला तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आकर्षण का वाटलं? म्हणजे असं कधी वाटलं नाही का की हे तत्वज्ञान म्हणजे खूप तरुणांना त्याने भारून टाकलं आणि ते त्या दिशेने गेले? मराठवाड्यातले जर कित्येक तरुणांची नावं सांगता येतील, तर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का? मी असं म्हणणार नाही की मला डाव्या विचाराचं आणि विशेषतः त्यातल्या आर्थिक विचारापेक्षा त्यातल्या क्रांतीच्या कल्पनेचं, गरिबीचं राज्य यावं, मी ते येत नसतं नंतर मला समजलं, परंतु याचं आकर्षण वाटलं नाही असं म्हणणार नाही. किंबहुना मला जी पहिली निवडणूक 1967ची आठवते, ज्यावेळी मी 19-20 वर्षाचा असेन, ही बीड जिल्ह्यामध्ये आम्ही कम्युनिस्टांचा प्रचार केला, जनसंघापासून केला. क्रांतीवीर नाना पाटील जी साताऱ्यातून निवडून येऊ शकत नव्हती ते बीडमध्ये येत होते. आणि मला असं वाटतं की बीड जिल्ह्याने 2 किंवा 3 वेळा साम्यवादी खासदार निवडून दिलाय. 77ला सुद्धा तिथे आम्ही कॉम्रेड बुरांडेंचा प्रचार केला होता. मला वक्तृत्वामध्ये अटलजी माझे गुरु नाहीत, वक्तृत्वामध्ये बापूसाहेब काळदाते माझे गुरु आहेत. आणि मी अटलजींच्या समोर बापूसाहेब काळदातेंना गुरु म्हणतो.
आणि त्यामुळे बापूसाहेब काय ते आमच्या इथे बाबुराव आडसकरने त्यांना पाडलं, पण आधी केशवराव सोनवणेनं पाडून जेव्हा ते 67 साली निवडून आले त्याचंही आकर्षण होतं. म्हणून मी असं म्हणणार नाही की मला डाव्या यायचं नाही. त्यामुळे कदाचित माझ्या मनावर त्यातले काही एक गाव एक पानवटा चळवळीत मी भाग घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे असं म्हणण्याची लोकांची ताकद नव्हती त्या काळात, असं म्हणून त्या आंदोलनात मी तुरुंगात गेलेलो आहे. त्यामुळे निश्चितपणे डाव्यामधल्या सामाजिक आणि आर्थिक क्रांतीच्या विचाराचा माझ्या मनावर प्रभाव आहे. परंतु त्या चळवळीत जाण्याआधीच मी संघात गेलो असल्यामुळं आणि संघाची अशी ताकद आहे की साधारण तिथे एकदा आलेला माणूस फॅमिली मेंबर सुटत नाही तिथून. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्या सैन्यात मी आधीच दाखल झाला असल्यामुळं माझ्या मनावर, विचारावर, भाषेवर निश्चितपणे आपण ज्याला साधारण डावं म्हणतो ते डावे उजवे हे ब्रिटिश कन्सेप्ट आहे, परंतु ज्याला आपण म्हणतो अशा सामाजिक आणि आर्थिक क्रांतीचा प्रभाव राहिला, परंतु त्यातून मूळ हिंदुत्व हे काही सुटलं नाही. तुमचं जे राजकारण आहे मग राज्यासंबंधीचं आणि देशासंबंधीचं ते आणि भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेना या सगळ्यांच्या संदर्भातले जे अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर आपण उद्या बोलणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र, ईमेल पाठवून आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका. रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद फक्त ETV मराठीवर. नमस्कार.